आज भेट घेतलेल्या शाहू महाराजांची बराच वेळ चर्चा आपली झालेली आहे. काय नेमकी चर्चा आता झाली? अर्थातच कोल्हापूर गॅझेट संदर्भात देखील चर्चा झाली आहे. जास्त विषय तोच झाला आहे की जिथं समाजाचं हित त्याच विषयावरती सगळ्यात जास्त चर्चा झाली. या राज्याला, या देशाला राजर्षी शाहू महाराजांनीच आरक्षण दिलं आहे आणि त्यांचं जे गॅजेट आहे आणि त्यामुळं जर महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतं तर त्याच गॅजेटेवरती सगळ्यात जास्त आमची चर्चा झाली. आज चांगला योग आहे. श्रीमंत महाराज साहेबांच्या सोबत आम्ही आज खूप वेळ चर्चा केली आणि महाराज साहेबाकडून बी खूप माहिती मिळाली. आरक्षणाच्या बद्दलची, गॅजेटियरच्या संदर्भातली, अनेक कोल्हापूर संस्थांकडं असणाऱ्या पुराव्याच्या संदर्भातली. आता याच्यात महाराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की उपसमितीनं, विखे पाटील साहेब आणि शिंदे समितीनं इथल्या दस्तऐवज तपासणीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मी या प्रेसच्या माध्यमातून पण सांगतो आणि खाजगीसुद्धा मी त्यांना दोघांकडेही ही निरोप देणार आहे की इथला जो कोल्हापूर संस्थांचा दस्तऐवज आहे तो पूर्ण स्वीकारल्याच्या नंतर खूप लाखोमध्ये गोरगरीब मराठा समाजाच्या नोंदी इथं आहेत. त्याच्यामुळं कल्याण होणार आहे आणि आपण ते इथलं कोल्हापूरचं गॅजेटियर पण स्वीकारावं आणि दुसरा आणखीन दस्तऐवज आहे तो पण स्वीकारून त्याच्यात असणाऱ्या कुणबीच्या नोंदी शोधून ते कुणबी प्रमाणपत्र वाटप करावं. दुसरंही याबरोबर असं आहे की इथं 1,40,000 कुणबीच्या नोंदी अगोदरच्या काळात शिंदे समितीनं शोधलेल्या आहेत. त्याचे आत्तापर्यंत 35 ते 30,000 कुणबी प्रमाणपत्र दिले. का दिले कमी याचं उत्तर मला माहीत नाही आहे. म्हणून मी आत्ता पुण्याच्या आयुक्त साहेबांना सुद्धा बोललो आणि तुम्ही इथलची कोल्हापूरची माहिती घेतली का? किती कुणबी नोंदी सापडल्यात, किती प्रमाणपत्र दिलेत, कितीच्या व्हॅलिटी दिल्यात. आता मला वाटतं त्या बहुतेक आत्ताच बदलल्यात. नवीन आले तर वाटतं पहिले असते तर त्यांना बरीचशी माहिती होती. त्याने सांगितलं आजच्या आज आता ते माहिती घेतो. कारण ते 1,40,000 नोंदी सापडल्यात. त्याचे जरी कोणबी प्रमाणपत्र दिले तरी जवळपास 2.25 लाख मराठा समाज नुसता कोल्हापूर जिल्ह्यातला आरक्षणात जाऊ शकतो. हे उपसमितीनं विशेष करून विखे पाटील साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही जे वारंवार तुमच्याशी भांडतोय ना याचं तुम्हाला कळतच नाही आमचं म्हणणं नेमकं काय आहे. आम्ही जे सांगतोय की 58 लाख नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. तुम्ही नोंदी सापडल्यात आणि त्या तुमच्या घरात नेऊन ठेवल्यात का? त्या गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्याच्या कामाला आल्या पाहिजेत. कारण ह्या ज्या वेदना आहेत, ही जी तळमळ आहे मराठा समाजाची, त्याच्या नोंदी असून जर तुम्ही देणार नसला तर मग तुम्ही उपसमिती चालवताय, देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही राज्य चालवतायत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आमची तळतळ कशात आहे. 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कोणबी प्रमाणपत्र द्या. इथं आल्याच्या नंतर मला माहीत झालं की 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्यात. काय करताय राव तुम्ही? तुम्ही जर 1 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांचं कधीच काही सापडलं नाही त्यांना आरक्षण पण देऊन बसला आणि आमच्या 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात जर एकट्या सापडल्यात आणि त्याचं जर तुम्ही प्रमाणपत्र देत नाही तर किती मोठा अन्याय आहे मराठा समाजावरती. कारण 1,40,000 जर म्हणलं तर एका घरात 5च धरा तुम्ही, तरी 4 लाखाच्या पेक्षाही जास्त कुणबी प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळू शकते. हे माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा. या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्या आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्या त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का. 8 दिवसाच्या आत ते प्रमाणपत्र द्यायचे. कारण नोंदी सापडलेल्या आहेत ती अजिबात तुम्ही गाफीडरून पाठीमागं ठेवायचं नाही. परत म्हणू नका मी काय बोलायला लागलो. हो, हे गोष्ट खरी आहे की सरकारनं दिलं आहे म्हणून आम्ही तुमचं कौतुक पण केलं आहे, करणारसुद्धा आहे. आम्ही दुटप्पी भूमिकेत वागणारे नाही आहेत आणि मी तर अजिबातच नाही. कारण दिलं म्हणल्यावर दिलंच म्हणलं पाहिजे, हे संस्कार आमच्यावरती आहेत. आम्ही तुमची स्तुती करतो आहे की तुम्ही खूप काही गोष्टी दिल्यात, आताही तुम्ही खूप काही निर्णय घेताय, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतो आहे. पण असं व्हायला नको की पुन्हा रोष आणि चीड निर्माण होईल. असं सरकारने वागू नये. 1,40,000 नोंदी जर कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या तर 8 दिवसात त्याचे प्रमाणपत्रच पाहिजे. स्तुतीच करणार पुन्हा आम्ही तुमची इथंच प्रेस घेऊन करणार. तुम्ही असंच सगळ्या जिल्ह्यात शोधा. प्रत्येक जिल्ह्यात किती सापडल्यात, किती प्रमाणपत्र द्यायचे राहिले, देऊन टाकणं सगळ्या लेकरांचं कल्याण होईल ना. आज या कोल्हापूरच्या नगरीतून मी तुम्हाला आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात
नोंदी सापडल्यात त्या तातडीनं त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती विखे पाटलांनी हातात घ्यावं ही माझी तुम्हाला विनंती. याच्यानंतर विनंती करणार नाही. तुम्ही मराठ्यांकडून पाठ थोपटून घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही ते घेताल. आणि कोल्हापूरचं गॅजेट घेण्यासाठी तुम्ही शिंदे समितीला सांगा किंवा शिंदे समितीला पाठवा. इथला दस्तावेज सगळा स्वीकारून कोल्हापूरचीही गॅजेटची मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात आली पाहिजे. 8 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे. 8 दिवसात नाही जर नोंदी झाल्या तर मात्र पुढची भूमिका काय असेल? हे बघा, 8 दिवस त्याला लागतच नाही. जर मोठा विषय असता मी 8 दिवस कोल्हापूरच्या गॅजेटियरसाठी नाही बोललो. 1,40,000 नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बोललो आहे. कारण त्या तुमच्याकडे अपलोड आहे. नुसतं तहसीलदारला ADMला सांगायचं नोंद दे त्याची प्रमाणपत्र दे. तुम्ही मला सांगितलं ना, हे थांबरे मागचे, तुम्ही मला सांगितलं ना की आम्ही गावागावात शिबिर राबवलं. विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गावापर्यंत निरोप चालले जातात. हैदराबाद गॅजेटियरनुसार कसं प्रमाणपत्र काढायचं याचा अर्थ राज्यात तुम्ही यंत्रणा उभी केली. मग कोल्हापूरमध्ये तुम्ही 5 मिनिटात सांगू शकता. फोन लावला की प्रत्येकाला माहीत होतं. याचा अर्थ असा तुम्ही प्रत्येक गावात सांगू शकता तुझी नोंद निघाली, अर्ज कर. 1,40,000 नोंदी सापडल्यात कोल्हापूरच्या कलेक्टरांकडे असतील, NICवर उपलब्ध असतील, नसल्या तर तुमच्या ADMकडे असतील. तुम्ही सांगा याची नोंद सापडली, तू अर्ज कर. 8 दिवस खूप झाले ते. पण या नोंदी जे प्रसिद्ध केल्यात त्यामध्ये सुद्धा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय. एका गावाच्या नोंदी दुसऱ्या गावामध्ये प्रसिद्ध केल्यात, त्यामुळे 3 वर्ष झालं त्या कोणालाच लाभ मिळत नाही. त्या गावकऱ्यांना मिळत नाही ना या गावकऱ्यांना मिळत नाही. मी ते पण सांगतो, आता त्यांना पण सांगितलंय की ते मोडी लिपीच्या वाचकात एखाद्या वेळेस बदल होतो. म्हणजे हे गावचं ते गाव पण दाखवलं जातं. इथल्या स्थानिकच्या सगळ्या मोडी लिपी अभ्यासकाला, इथल्या तज्ज्ञाला सरकारनं एक पत्र द्यावं की इथले जे मोडी लिपी अभ्यासक आहेत, इथले फारसीचे आहेत, इथले उर्दूचे अभ्यासक आहेत आणि काही तज्ज्ञ यांच्यासाठी एक पत्र द्यावं की तुम्ही सुद्धा दस्तावेज शोधून वाक्य बरोबर करू शकताय. कारण मोडी लिपीत एखाद्या दिवस लचं ल होतं, रचं ड का असं पण होतं प्रकार ते वाचण्यात. तेच जर अभ्यासक त्यात असतील आणि सरकारनं जर त्यांनी नियुक्त केलेले 2-4 असणार आहेत अधिकृत, त्याच्यानंतर त्यांना कलेक्टरांच्या माध्यमातून अधिकार आहे की आपल्या जिल्ह्यात जेवढे मोडी लिपी अभ्यासक असतील यांनी सुद्धा दस्तावेज शोधून ते असणारं वाक्यसुद्धा दुरुस्त करता येतं. हे सुद्धा करता येतं झालं आहे. नुसते जिल्ह्यासाठीच नाही तर इथले अभ्यासक राज्यभरातसुद्धा काम करू शकते त्यावरती. राज्यभरात उदाहरणार्थ धाराशिवचं द्यायचं ठरलं तर तिथले अभ्यासक पूर्ण राज्यभर पत्र घेत आहेत. आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या नोंदी शोधायच्या आहेत, आम्हाला रत्नागिरीच्या शोधायच्या आहेत किंवा आम्हाला लातूरच्या शोधायच्या आहेत, अमरावती जळगावच्या शोधायच्या आहेत, तर पत्र दिलं जातं. तसं कोल्हापूरच्याही बांधवांना माझी विनंती की तुमचे मोडी लिपी अभ्यासक तज्ज्ञ जर आहेत तुम्हीही पत्र मागा की आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात पण शोधायचे आहेत आणि राज्यभरात पण शोधायचे. पण राज्यात फक्त ना 30च राज्यात सरकारने जी GR काढून यादी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रात 30 लोकांनाच त्यांनी त्यामध्ये समावेश केलेला आहे. Authentication 30 जणांनाच दिलेलं आहे राज्यात. मोबिलिटीमध्ये रुपयांचा तोट देऊ शकतात. याच्यावर अन्याय होते का? दुसरी गोष्ट मग कामं पटपट कशी होणार? कारण कोल्हापूर जिल्ह्याला एकच मोडी अभ्यासक आहे. हां, त्यांनी पण मला आता तुम्ही म्हणता ते सुद्धा बरोबर आहे. यांनी सुद्धा सगळ्यांनी सांगितलं एकच आहे. पण ते मी ते सगळं विचारूनच घेणार आहे. पण तेच अधिकृत उदाहरणार्थ आपल्याकडे जेवढे आहेत, कारण हे फुकट येतं. आता महाराज साहेब बसलेत म्हणून मी बोलाना, नाही तर मग 2-3 शब्द मला लगेच बोलायचे होते. ते फुकटे आहेत. त्यांचं कसं आहे, ते असं म्हणतात आम्ही पगार देतो तुम्हाला मोडी लिपी अभ्यासाला, महिनाभर नादी दे आणि नंतर काम करून घेते त्यांना पैसे देत नाहीत. मग त्याचा अर्ध देतो सोडून. हो, त्यांनी मिनिट्स काढले तर त्यांच्या बैठकीचे. त्या मिनिट्समध्ये त्यांनी प्रोसिडिंग पण दिलं आपल्याला. त्याच्यामध्ये EWS SCBC हे सगळे विद्यार्थ्यांचे अधिसंख्या पदं निर्माण करायचा विषय त्यांनी घेतला आहे. फक्त त्यांनी सांगितलं एवढी 17ची आचारसंहिता संपू द्या. आम्ही EWSमधले आणि SCBCचे काही PSI डिवाइस पण झालेले 2014ला ते घरीच आहेत. आता EWSमधून सुद्धा यांच्या चुकीमुळे बाहेर पडलेले पोरं. आणि हे 2 हे तर घेतोच म्हणून सांगितलं त्यांनी.
आपण तिसरा मुद्दा लावून धरला होता की यांच्या निवडणूक आल्या होत्या मध्ये MPCच्या काळात. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत. आईबापांनी खूप कष्ट करून ते लेकरं शिकवलेत. तुमच्या निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पुढं ढकलायचं सांगितलं आणि निवडणुका झाल्या की तुम्ही त्या पोरांचे वयच संपून गेले, म्हणजे तुमचं साधून घेतलं. पण MPCचं एवढं उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरांचं तुम्ही वाटलं केलं, त्यांना 2 वर्ष वय वाढ द्यावं लागणार आहे. प्रोसिडिंगमध्ये ते पण घेतलं आहे. म्हणजे MPCच्या पोरांना हे माहीत नसेल तर मी ते काल वाचलं, मलाही माहीत नव्हतं. त्यांनी म्हणजे टाकल्या त्यांनी मला 2-3 दिवस झालं, पण सारखं मी दौऱ्यात होतो. म्हणून ही मीडिया ही खरंच गोरगरिबांच्या घरापर्यंतच्या वाहिन्या असतात. आज ही महाराज साहेबांच्या समक्षच ही बातमीसुद्धा बाहेर जाते की MPCच्या पोरांनासुद्धा 2 वर्षाची मुदत वाढ ते वाढून द्यायला लागलेत, असं त्यांनी त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये घेतलं आहे. त्यांचे तसे इतिवृत्त आलं, मिनिट्स आलेत त्याचे. फक्त मला वाचायला 2-4 दिवस लागले, त्यांनी 4-5 दिवस झालं ते टाकलेलं. ते आज आपल्या माध्यमातून MPCच्या पोरांनाही सांगतो की ते पण घ्यायला लागलेत. नाही घेतलं तर मी तुमच्यासाठी लढत. पेपर फुटीमुळे सुद्धा मुलांचं करिअर उद्ध्वस्त होते. त्यावर काय करणार? कुणाचं? परीक्षा पुढे ढकलली जाते आणि मुलांचं करिअर बरबाद होते. त्यावर काय करणार आहात? त्याच्यावर बरेच जण करतात ना, पण ते आता ते लईच खेळत उलटा सुलटा क्लासमुळं व्हायला लागला असं वाटतंय. पैसे कमायचे हाव, पोरांना शिक्षण खरं द्यायचं सोडून वेगळंच देत होती आणि इकडं दाखवायचं फक्त की आमच्या क्लासमध्ये आल्यावर पोर डॉक्टरच होतंय. मग गरिबांनी काय जोवर डॉक्टर होतं म्हणलं की दे त्याला, असं डॉक्टर करीत होता वाटतं ते 34-35 मार्कावर. असंच नाही तर काय, पेपर हातात पडला म्हणल्यावर कुणी पास होईल ना. त्याच्यावरती खरंच कारवाई होणं गरजेचं आहे. पण आता पेपर तर दुसरे घ्यावाच लागते ना राव. समजा तुम्ही म्हणतात पोराचा लॉस होईल, तुम्हीच होते का? लय झाडू घेऊ मारून टोळा हल्ला होता मी. पण ते पोरांचे पेपर न घेतल्यावर लॉसच होईल ना. पहिले पेपर तसे आहेत, मग फुटलेले जे नवीनच घ्यावे लागणार आहेत. फक्त आता पेपर फुटू देऊ नका याची काळजी मात्र आता सरकारनं घेतली पाहिजे, पोरांनी सुद्धा घेतली पाहिजे.